नमस्कार, मी विजय दोडकर. वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. यड्राव हॉटेलमधील खून प्रकरणी दोघे 24 तासांत जेरबंद. शहापूर पोलीस व कोल्हापूर LCBची कौतुकास्पद कामगिरी. यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीज इस्टेटमधील हॉटेल अकॉर्ड इंटरनॅशनल बार अँड रेस्टॉरंटमध्ये मॅनेजरचा दगडाने वार करून खून केल्याच्या घटनेचा शहापूर पोलीस आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासांत छडा लावला. जयसिंगपूर अंकली टोलनाका परिसरातून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गंगा प्रवीण पाटील, वय 20, राहणार बेघर वसाहत यड्राव, सध्या संगमनगर तारदाळ, आणि आशफाक सिकंदर नदाफ, वय 23, राहणार जामा मशिदीसमोर खोतवाडी यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल अकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये अल्बर्ट हॅरी बेनी एब्रॉस, वय 53, राहणार समतानगर मिरज हे मॅनेजर म्हणून काम करीत होते. 22 ऑगस्ट रोजी रात्री 9:15च्या सुमारास दोन्ही आरोपी हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आले होते. हॉटेलबाहेर एका महिलेशी त्यांचा वाद झाला. मयत अल्बर्ट एब्रॉस यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यातून आरोपी आणि एब्रॉस यांच्यात वाद वाढला. यावेळी आरोपींनी एब्रॉस यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगडाने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक प्रसाद सुबन्ना शेट्टी, वय 58, यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच शहापूर पोलिसांचे गुन्हे शोध पथक आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोप्यांचा कसून शोध घेण्यात आला. पोलिसांच्या पथकाने वेगाने हालचाली करत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत दोन्ही आरोपींना जयसिंगपूर अंकली टोलनाका परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहापूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, जालंधर जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे तसेच शहापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या खून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत. गुन्हा घडल्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोप्यांचा शोध घेत अवघ्या 24 तासांत दोघांना जेरबंद केल्याने शहापूर पोलीस आणि कोल्हापूर LCBच्या या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन